शिमला मिरची बघा बऱ्याच जणांना आवडत नाही, मला पण स्वतःला आवडत नाही. मग मी आहे ना म्हटलं चला आज आहे ना शिमला मिरचीचे मस्त वडे बनवूया आणि सगळेच खातील, तुम्हाला पण आवडेल. चला आता इथे बघा सर्वात आधी आपल्याला शेंगदाण्याची मस्त चटणी करायची आहे किंवा मिरची म्हणू शकता तुम्ही. आता इथे शेंगदाणे पहिले मस्त खरपूस असे भाजून घेते आणि काढून घेते. आता याचं साल काही काढत नाही बरं का मी. आणि त्याच्यानंतर मस्त माझ्याकडे बघा दगडी खलबत्ता आहे, इथे मी घेतलेला आहे आणि याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि कितीला भेटलेला ते पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी. आता त्याच्यानंतर तो साफ कसा करायचा ते मी सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवरती. आता इथे बघा मिरच्या घेतलेल्या आहे, लवंगी आणि लसूण आणि मीठ छान असं पहिल्यांदा कुटून घेतलं आहे मी. हे बघा म्हणजे कसं काय वेळेस मग शेंगदाणे मिरची एकत्र केली ना लवकर मिरची बारीक होत नाही. आता थोडीशी आबडधोबड मिरची मी कुटून घेतलेली आहे, त्याच्यानंतर शेंगदाणे घातले. आता मस्त आपण छान कुटून घेऊ. आता हे बघा मी मिक्सरमध्ये शक्यतो मिरची करतच नाही, मला जास्त आवडत नाही आणि त्याच्यासाठी मी खास हा खलबत्ता पण घेतलेला आहे दगडी. छान आहे, इथे बघू शकता मस्त कुटून घेतलेली आहे मिरची पण आपली तयार झालेली आहे. जास्त बारीक नाही करायची, नाही तर मग जास्त बारीक केली ना चांगली नाही लागत, अशी चिकट होऊन जाते. चला तवा ठेवू आपण. अगदी थोडंसं तव्यावरती तेल घालणार आहे आणि मिरची आपल्याला खरपूस अशी छान तळून घ्यायची किंवा भाजून घ्यायची. आता ही मिरची कशी प्रवासामध्ये पण आपण नेऊ शकतो, भाकरीसोबत बाजरीच्या ज्वारीच्या, खूप छान लागते. आता मी नेहमी अशी मिरची बनवून ठेवत असते 2-3 दिवस, म्हणजे कसं तोंडी लावण्यासाठी. चला त्याच्यानंतर आहे ना इथे ना आता मस्त आपल्याला शिमला मिरचीचे वडे बनवायचे आहे किंवा भाजी काही म्हणू शकता तुम्ही. आता इथे आहे ना मी स्टफिंग त्याच्यामध्ये भरलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट भरलेलं आहे आणि बटाटा उकडलेला भरलेला आहे. छान असा त्याची रेसिपी तुम्हाला पुढे येणार आहे, अजून 2-3 दिवसांनी टाकणार आहे मी माझ्या चॅनलवरती, जाऊन तुम्ही बघू शकता. आता इथे बघू शकता मस्त छान असे शिमला मिरचीचे वडे तयार करून घेतलेले आहे. बघू शकता सोबत मी मिरची पण तळलेली आहे आणि जे पातळ पाणी वगैरे असतं ना बेसन पिठाचं ते पण छान कुरकुरीत तळून घेतलेलं आहे. चला त्याच्यानंतर मी नेहमी सांगत असते का माझे शेंगदाणे वगैरे घरचेच असतात, शेंगदाणे भरपूर होते माझ्याकडे. मग मी मस्त तेल काढायला गेले शेंगदाण्याचं, बघू शकता. आता इथे ना आपला हा घाणा आहे तेल काढायचा किंवा गिरणी चक्की म्हणू शकता तुम्ही. हे बघा प्युअर असं शेंगदाण्याचं तेल मी काढायला गेलेली आहे आणि ही चक्की कुठं आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला जायचं असेल तर मी नक्की सांगेल, मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चला मी शेंगदाण्याचं तेल इथे काढून घेते आणि किती शेंगदाणे नेले ते आणि किती त्याचं तेल पडलेलं आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमधून मी सांगणार आहे. चला प्युअर असं आपल्या घरच्या शेंगदाण्याचं तयार तेल मी तर केलेलं आहे, बघू शकता. चला धन्यवाद.